राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्यासोबत जोडले गेले सर, काय सांगाल एकंदरीत मीरा रोड या ठिकाणी भाईंदरमधली जी परिस्थिती बघता काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन गट स्थापन करणार, काय वाटतं येणाऱ्या काळात भाजपने मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आणि कुठेतरी आपल्याला यश? नाही बघा, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला निर्विवाद यश प्राप्त झालेलं आहे. त्यांना मेजॉरिटी सुद्धा मिळाली आहे. तर मला म्हणजे निश्चितपणे त्यांचं अभिनंदनही मी करू शकतो. कारण शेवटी मेजॉरिटी आलेली आहे म्हटल्यानंतर आम्हाला विरोधामध्ये बसावं लागेल. परंतु विरोधामध्ये बसत असताना काही काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले, काही आमचे नगरसेवक निवडून आले आणि त्यामुळे सदस्य संख्या ही कमी असल्याकारणानं आमच्या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी मीरा भाईंदर विकास आघाडीची स्थापना केली. त्यामध्ये ना काँग्रेस ना शिवसेना 16 लोक एकत्र आलेत आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये ह्या सर्व लोकांवर विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवण्यासाठी ही आघाडी स्थापन केलेली आहे. त्याचं मी समर्थन करतो. कारण शेवटी मीरा भाईंदर शहरातील जनतेनं त्याला बहुमत प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु हे सुद्धा विसरून चालणार नाही की शिवसेनेला 3,58,000 मतं दिली. म्हणजे भारतीय जनता पक्षाची मतं आणि आमच्या 3-4 पक्षाची मतं जर एकत्रित केली तर त्यांच्यापेक्षा 1,00,000 मताने आम्ही जास्त आहोत. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं मीरा भाईंदरचं राजकारण गेल्या 10 वर्षापूर्वी चालत होतं, अनेक भूखंड हे गिळंकृत झाले, अनेक ठिकाणी चुकीचं झालं, अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाला, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मीरा भाईंदर शहर विकास आघाडीची स्थापना झालेली आहे आणि भविष्यामध्ये प्रताप सरनाईक सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहील. थेट आरोप आहे का तुमचा भाजपवरती भ्रष्टाचार झालेला? काय तर एकंदरीत भारतीय जनता पक्षावर आरोप नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पक्षाला मतदान झालं. परंतु त्या पक्षाचे जे मीरा भाईंदर शहराचे नेते आहेत त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 25 अधिक गुन्ह्याची त्यांच्यावर नोंद आहे, असं शपथपत्र त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलेलं. आणि त्यामुळे पुढल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये चुकीचं काही मीरा भाईंदर शहरामध्ये घडू नये. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 2700 कोटी रुपये हे शहर विकासासाठी दिले होते आणि ते दिसून येत आहेत. म्हणजे लता मंगेशकर नाट्यगृह उभं राहिलं, आमचं बाळासाहेब ठाकरे कला दालन उभं राहिलं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते ह्या शहरामध्ये झाले. म्हणजे महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता एवढी कामं जर 3 वर्षामध्ये शहर विकासासाठी केली असेल आणि फक्त मतांच्या त्रिभाजनामुळे जर शिवसेनेचा पराभव झाला असेल किंवा शिवसेनेचे सदस्य कमी निवडून आले असेल तर आम्हाला अशी काही निर्णायक भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण शेवटी मराठी भाषिक आणि हिंदी भाषिकांचं म्हणजे प्रांतवाद आणि त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम प्रांतवाद म्हणजे मनसेचे आणि उबाटाचे नेते येऊन त्या ठिकाणी मोर्चा करतात हिंदी भाषिक आणि मराठी भाषिकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला नितेश राणे आणि अबू आझमी येऊन हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण करतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या वादामुळे विकासाकडे घेऊन जाणाऱ्या प्रताप सरनाईकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातील लोकांनी त्या माध्यमातून एवढं मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं नाही असं मला ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या आकडेवारीवरून दिसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ह्या सर्व लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका जी आहे ती निर्णय ठेवणं गरजेचं आहे. मात्र आतापर्यंत राज्यामध्ये तुम्ही बोलत आलात मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असलं तरी कुठेतरी मोठा भाऊने कुठेतरी धोका दिला का छोटा भाऊला मीरा भाईंदरमध्ये? नाही बघा, मी तर मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करत होतो. मला मुख्यमंत्र्यांनी तर 6 महिन्यापूर्वी सांगितलं पण होतं की मी मीरा भाईंदरला आपण युती करूया. कारण परिस्थिती अशी आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये 82% ही हिंदी भाषिक आहे आणि 18% हे मराठी भाषिक आहे. प्रामुख्यानं बाजूच्या वसई विरार महापालिकेमध्ये युती होते, मुंबई शहरामध्ये युती होते, ठाण्यामध्ये युती होते, कल्याणमध्ये युती होते. परंतु मीरा भाईंदर शहराला जर वेगळं केलं असेल आणि त्या ठिकाणी जर युती होत नसेल तर ते योग्य नाही. आणि माझी मागणी पण काही अवास्तव नव्हती. ठाणे महापालिकेमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत. जशी युती ठाण्यामध्ये झाली तशीच मीरा भाईंदरमध्ये व्हावी, कारण मीरा भाईंदरमध्ये तुम्ही मोठे भाऊ आहोत असं मी म्हणालो होतो आणि त्या माध्यमातून होणं गरजेचं होतं. परंतु नाही झाली. ठीक आहे, हरकत नाही. शेवटी मी राज्याचा मंत्री म्हणून शहर विकासाच्या माध्यमातून जेवढं काही शहरामध्ये आणता येईल तेवढं राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून घेऊनच येईल. कारण अनेक प्रकल्प जे आहे ते आम्ही करतोय. म्हणजे बाळासाहेब ठाकरे कला दालन झालं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले, आता पुढल्या महिन्यामध्ये मेट्रोच्या कामाला आम्ही सुरुवात करतोय. नवीन मेट्रोचं लोकार्पण आम्ही पुढल्या महिन्यात करतोय. सूर्या डॅममधनं येणारं पाणी जे 218 MLD आहे ते आम्ही मीरा भाईंदर शहराला देतोय. त्यामुळे विकास प्रकल्प हे घेऊनच जाणार आहे. परंतु जर सगळीकडे युती होत असेल तर मीरा भाईंदरमध्ये व्हायला हवी होती ह्या मताचा मी आहे. गटस्थापना झाली आहे का आणि येणाऱ्या काळात विरोधी कशा प्रकारचे गटस्थापना झालेली आहे. निवडून आलेल्या 16 नगरसेवकांनी कुठलाही पक्ष न
भूमिका तशी न ठेवता फक्त शहर विकास आघाडी म्हणून स्थापन केलेली आहे. ना काँग्रेस ना शिवसेना, त्यांनी फक्त आणि फक्त शहर विकास आघाडी ही स्थापन केली आहे. त्या माध्यमातून महापालिकेच्या चांगल्या कारभारावर आणि त्याचबरोबर चुकीचं जर काही होत असेल त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम ही शहर विकास आघाडी घेईल. मी त्याचं समर्थन करतो. मात्र पाहिलं तर तुम्ही सांगितलं टक्केवारी भाषिकांचं, तर येणाऱ्या काळात महापौर मराठी असणार का कुठल्या पद? बघा, मराठी भाषिक महापौर झाला तर त्या गोष्टीचा मला आनंदच होईल, कारण शेवटी मराठी मी आहे त्याचा मला अभिमान आहे आणि हिंदू आहे त्याचाही मला अभिमान आहे. त्यामुळे हिंदू आणि मराठी महापौर व्हावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. परंतु जे लोक मागणी करतात ते ह्या नरेंद्र मेहतांच्या ताटाखालचं मांजर आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेस एबी फॉर्म वाटले जात होते मनसेचे आणि उबाटाचे शिवसेनेच्या विरोधामध्ये, ही लोक नरेंद्र मेहताच्या ऑफिसला बसून ते एबी फॉर्मचे वाटप करत होते, कारण मराठी मतांचं त्रिभाजन व्हावं म्हणून. परंतु आज मात्र तीच मंडळी मराठी भाषिक महापौर व्हावा म्हणून रस्त्यावर उतरतात. काही नाही, हा स्टंट आहे, पॉलिटिकल स्टंट आहे काही. आणि मी अजून आता स्पष्टपणे सांगतो की ह्या सगळ्या स्टंटला आता मीरा भाईंदर शहरातील जनता ही पूर्णपणे कंटाळलेली आहे. मात्र कुठेतरी मेजॉरिटी आल्यामुळे कुठेतरी त्यांचं वर्चस्व दाखवणार आहे असं देखील कळतं की नरेंद्र मेहता त्यांची काम. मी तुम्हाला सांगतो, मेजॉरिटी आल्यानंतर त्यांचे वर्चस्व आहेच हे मान्य करावं लागेल. पण मी शेवटी ह्या शहराचा आमदार आहे. गेली 16 वर्ष विकास कामं ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये केली आणि आता राज्याचा मंत्री आहे. त्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जेवढा काही निधी उपलब्ध करून देता येईल तेवढा आम्ही करणार आणि मीरा भाईंदर शहराचा विकास करणार. तर राज ठाकरेंचं म्हणणं कुठं तर शिरासी आलेली आहे, कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांची देखील पळापळी सुरू झालेली आहे. नाही, मला काय त्या बाबतीत कल्पना नाही. त्यांनी तर पाठिंबा दिलाय त्याबद्दल त्यांचे मी आभार मानलेले आहेत. तर पाहिलं तर सोलापूर असेल, बार्शी असेल, या ठिकाणी 2 शिवसेना आणि आघाडी एकत्र येत आहेत काँग्रेस. नाही, त्याबद्दल मला काही कल्पना नाही. परंतु राज ठाकरे साहेबांचं मी काल मनापासून कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला त्याबद्दल आभार व्यक्त केला. मला वाटतं येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीमध्ये कशावरचा बदल असणार आहे मनसेला घेऊन? नाही, मला कल्याण डोंबिवलीबद्दल मी आताही तेच म्हणतोय की त्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आभार. उद्धव ठाकरेंचं म्हणणं 2 व्यापाऱ्यांना गुलाम बनून जगणारा, मला कल्पना नाही त्या विषयावर. नाव न घेता निशाणा. चला, नक्कीच कुठेतरी पाहिलं तर येणाऱ्या काळात कुठेतरी मीरा भाईंदरवरती अंकुश ठेवला जाईल असं देखील आता प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. मात्र येणाऱ्या काळात आता मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर या कोण महापौर बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा नागनाथसह गणेश सुरा, TV मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.